या सराव संचामध्ये आपण एक सामायिक समीकरणावरील शाब्दिक उदाहरणे सोडवणार आहोत। शाब्दिक उदाहरणे सोडवताना आपण आधी उदाहरणातली माहिती समजावून घ्यायची, त्यावरून दोन समीकरणे तयार करायची आणि मग ती समीकरणे सोडवायची। आता या उदाहरणामध्ये पहा, आता पहिली अट आहे की दोन संख्यांमधील फरक 3 आहे। या माहितीवरून आपण एक समीकरण तयार करायचं। मग मोठी संख्या आपण x मानू आणि लहान संख्या y मानू। मग आपण लिहून घेतलंय मोठी संख्या x आणि लहान संख्या y मानू। आता उदाहरणातली पहिली अट काय आहे, दोन संख्यांमधील फरक 3 आहे। फरक 3 आहे म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर 3 येतात, म्हणजेच आपली मोठी संख्या x आणि लहान संख्या y। म्हणजे पहिल्या अटीनुसार आपलं समीकरण काय तयार होईल, मोठी संख्या x वजा लहान संख्या y बरोबर 3, म्हणजेच दोन संख्यांमधील फरक 3 आहे। आता दुसरी अट वाचायची, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे। दुसऱ्या अटीनुसार काय समीकरण तयार होईल, मग लहान संख्येची दुप्पट। इथे लहान संख्या कोणती आहे, आता दुसऱ्या अटीनुसार काय समीकरण तयार होईल, मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे x ची तिप्पट, म्हणजे x ची तिप्पट म्हणजे 3x आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे लहान संख्या y आणि त्याची दुप्पट म्हणजे 2 गुणिले y म्हणजेच 2y यांची बेरीज म्हणजे अधिक 2y यांची बेरीज किती आहे, 19 आहे, म्हणजे बरोबर 19। म्हणजे दुसऱ्या अटीनुसार हे समीकरण तयार झालं। आता हे पहिलं समीकरण तयार झालं आपलं पहिल्या अटीनुसार, आणि दुसऱ्या अटीनुसार कोणतं समीकरण तयार झालं, 3x अधिक 2y बरोबर 19। हे दुसरं समीकरण तयार झालं। आता ही दोन समीकरणे आपल्याला मिळाली। आता ही समीकरणे आपण चलाची निरसन पद्धतीने सोडवूयात। पहा, आता x चे सहगुणक इथे 1 आहे, 3 आहे, y चे 1 आहे, इथे 2 आहे। इथे आपल्याला सहगुणक सारखे करून घ्यावे लागतील, म्हणजे एका चलाचा आपल्याला लोप करता येईल। मग कोणत्या चलाचे आपण y चे सहगुणक सारखे करूया, म्हणजे आपण y चे निरसन करूया आणि मग x ची किंमत मिळेल, त्यावरून y ची किंमत काढूया। मग y चे निरसन करण्यासाठी आपल्याला इथे y चे सहगुणक सारखे करावे लागतील। इथे 2 आहे, म्हणजे इथे या समीकरणाला 2 ने गुणलं तर y चे सहगुणक सारखे होतील, म्हणून मग आपण खाली लिहिलंय y चे निरसन करण्यासाठी समीकरण 1 ला 2 ने गुणू। हा कंस इथे येणार नाही। मग खाली आपण लिहिलंय y चे निरसन करण्यासाठी समीकरण 1 ला 2 ने गुणू। मग समीकरण 1 काय आहे, x वजा y बरोबर 3। x ला 2 ने गुणल्यावर 2x वजा y ला 2 ने गुणल्यावर 2y आणि 3 ला 2 ने गुणल्यावर 6, म्हणजे तिसरं समीकरण मिळालं आपल्याला 2x वजा 2y बरोबर 6। आता पहा, सहगुणक सारखे झाले। आता हे दुसरं समीकरण आणि तिसरं समीकरण यांची आपण बेरीज करूया, म्हणजे y चे निरसन होईल। इथं अधिक 2y आहे, तिथे वजा 2y आहे, यांची बेरीज केली तर y चे निरसन होईल। म्हणून मग आपण खाली लिहिलंय समीकरण 2 आणि समीकरण 3 यांची बेरीज करू। मग आपण खाली दुसरं समीकरण लिहून घेतलं, त्यात तिसरं समीकरण मिळवलं आणि इथं बेरजेचं चिन्ह असल्यामुळं खालच्या पदाची चिन्हे बदलणार नाहीत। मग इथं दोन्हींना अधिक अधिक चिन्ह आहे, इथे होईल बेरीज। 3 अधिक 2 किती झाले, 5x। इथे अधिक 2y आणि वजा 2y कट होतील, इथं राहील 0। इथे दोन्ही पदांना अधिकची चिन्हे आहेत, म्हणजे इथं होईल बेरीज 19 अधिक 6 25। आता इथे आले 5x बरोबर 25। आता हा x इकडे ठेवू, 5 बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊया। मग काय होईल, तो इथे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर होईल भागाकारात। 25 भागिले 5 आणि 5 ने 25 ला भागल्यावर किती येतंय, 5, म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला 5। आता आपल्याला x ची किंमत मिळाली, आता आपल्याला काढायची आहे y ची किंमत। म्हणून मग x बरोबर 5 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू, कोणत्याही समीकरणात ठेवली तरी चालेल। पहिलं समीकरण आहे x वजा y बरोबर 3। x ची किंमत ठेवली 5, y आहे तसा, 3 आहे तसे। आता हा वजा y इकडे ठेवला, 5 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला, तो इकडे अधिक आहे, इकडे आल्यावर झाला वजा। आता इथे 3 ला अधिक आणि 5 ला वजा चिन्ह आहे, भिन्न चिन्ह असताना होते वजाबाकी। आता 5 मधून 3 गेले, खाली राहिले 2, उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह 5चं, म्हणून इथं आलं वजा चिन्ह आणि वजा y बरोबर
वजा 2, म्हणून मग अधिक y बरोबर अधिक 2. आता त्या x आणि y च्या किमती मिळाल्या. x आणि y आपण काय घेतलं होतं, मोठी संख्या x आणि लहान संख्या y. मग आपल्याला त्या दोन्ही संख्या विचारल्या आहेत. त्या दोन्ही संख्या कोणत्या आल्या, मग त्या संख्या 5 आणि 2 आहेत. x ची किंमत 5 आणि y ची किंमत 2 मिळाली, म्हणजे त्या संख्या 5 आणि 2 आहेत. दुसरं उदाहरण आहे कृती पूर्ण करा. आयत दिलेला आहे, मी आयत आहे. चल वापरून चारही बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत. नंतर इथे x आणि y च्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. जे चल वापरून लांबी दिल्या आहेत त्यातील x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. आणि नंतर माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. या आयताची क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे. आता आपल्याला या x आणि y च्या किमती काढल्या तर आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढता येणार आहे. आता इथे पहा, आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समान लांबीची आहे, ही बाजू आणि ही बाजू समान लांबीची आहे. यावरून आपण 2 समीकरणे तयार करू शकतो. कसे, या बाजूची लांबी बरोबर या बाजूची लांबी, या बाजूची लांबी बरोबर चिन्हाच्या इकडे मांडायची आणि या बाजूची लांबी बरोबर चिन्हाच्या या बाजूला मांडायची. म्हणजे हे एक समीकरण तयार होईल. आणि या बाजूची लांबी बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला या बाजूची लांबी मांडली की हे एक समीकरण तयार होईल. आणि ही समीकरणे सोडवून आपण x आणि y ची किमती काढू शकतो. मग आपण 2 समीकरणे तयार करूया. पहा, आयताच्या सम्मुख बाजू समान लांबीच्या असतात. यावरून पहिली बाजू मांडली आणि बरोबर दाखवली दुसरी समोरची बाजू. आता 2x आहे तसे. आता चला आपण इकडच्या बाजूला घेऊया आणि स्थिरांक इकडच्या बाजूला ठेवूया. मग हे 4x जे आहेत ते बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले. इथं ते अधिक आहे, तिकडे झाले वजा. हा जो y आहे तो आहे तसा ठेवला. इकडचा y इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला, तो इथे वजा आहे, तो इथं अधिक झाला. हा 8 जो आहे तो आपण बरोबर चिन्हाच्या इकडे ठेवणार, कारण आपल्याला स्थिरांक बरोबर चिन्हाच्या इकडे घ्यायचा आहे. मग हा अधिक 8 आहे, तो इकडे आल्यावर झाला वजा 8. आता 2x आणि 4x, याला वजा चिन्ह आहे, याला अधिकचं चिन्ह आहे. भिन्न चिन्ह असताना इथं वजा बाकी होईल. 2x 4x मधून 2x गेले तर खाली राहिले 2x. आणि या 2x ला वजा चिन्ह येईल, कारण 4 ला वजाचं चिन्ह आहे म्हणून. आता हा अधिक y अधिक y, 1y आणि 1y किती झाले 2y. हा 8 आहे तसा. आता या प्रत्येक पदाला जर 2 ने भागलं तर इथं 2 ने भागलं तर इथं 2 जातील, इथं राहतील फक्त वजा x. इथे 2 ने भागलं तर इथं 2 जातील, इथं राहिला फक्त y. इथे 2 ने भागलं तर 2 चौक 8, म्हणजे इथं राहतील वजा 4. काय केलं आपण, प्रत्येक पदाला 2 ने भागलं. तर त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूच्या लांब्या मांडल्या समोरासमोरच्या. एका बाजूची इकडे मांडली बरोबर चिन्हाच्या, एका बाजूची बरोबर चिन्हाच्या इकडे मांडली, म्हणजे या दोन्ही समान आहेत असं आपण दाखवलं आहे, बरोबर आहेत. आता चल या बाजूला घेऊया, स्थिरांक आपण या बाजूला ठेवूया. हे जे आपण आधी एक्सचं पद लिहितो ना, म्हणून आपण एक्सचं पद आधी लिहूया या समीकरणामध्ये. आता हा जर एक्स आहे तो बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला तर तो इकडे अधिक आहे, इकडे झाला वजा एक्स. हे अधिक 2y आहे तसे आणि हे 4 इथं आहे तसे ठेवले. हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं, वजा x अधिक 2y बरोबर 4. पहिलं समीकरण काय आहे आपलं, वजा x अधिक y बरोबर वजा 4. इथे आपल्या दोन्ही समीकरणामध्ये एक्सचे सहगुणक सारखे आहेत म्हणून आपण एक्सचा लोप करूया. म्हणून आपण खाली काय लिहिलंय, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. मग इथं दोन्हींना सारखी चिन्ह आहेत म्हणून आपण इथं वजाबाकी करूया, म्हणजे एका एक्सचं चिन्ह बदलेल आणि त्याचा लोप होईल. मग आपण दुसरं समीकरण लिहिलं, त्याच्यातून पहिलं समीकरण वजा केलं. आता हे वजा चिन्ह इथं आहे म्हणून प्रत्येक पदाची चिन्ह बदलून घेतली. इथं अधिक, इथं वजा होतं, इथं अधिक झालं, इथं अधिकचं वजा, वजाचं अधिक. आता हा वजा x आणि हा अधिक x दोन्ही कट झाले, इथं राहिलं 0. आता इथं अधिक 2y आणि वजा y, म्हणजे इथं होईल वजाबाकी. इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणून इथं झाली वजाबाकी. 2y मधून 1y गेला, खाली राहिला y. आता इथं अधिक चिन्ह आहे, इथं पण अधिक चिन्ह आहे, म्हणजे इथं होईल बेरीज. 4 आणि 4 8, दोन्हींना समान चिन्ह आहेत म्हणून बेरीज झाली, इथं राहील, इथं झाले 8. आता y ची किंमत मिळाली आपल्याला 8. आता आपल्याला काढायची x ची किंमत, म्हणून y ची किंमत कुठल्या तरी समीकरणात आपल्याला टाकावं लागेल. म्हणून y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये आपण ठेवू. मग समीकरण 1 आपण लिहून घेतलं.
त्यात वायची किंमत टाकली, -1 आहे तसा ठेवला, वायची किंमत टाकली 8 - 4 आहे तसे ठेवले. नंतर -x आहे तसा हे +8 आपण बरोबर चिन्हाची इकडे घेतले तर ते झाले -8. -x आहे तसा ठेवला, इथं समान चिन्ह असताना झालं बेरीज. 8 + 4 12 आणि जे चिन्ह आहे ते चिन्ह दोन्हींना वजा आहे म्हणून वजा चिन्ह बरोबर. -x बरोबर -12 +x बरोबर +12. x ची किंमत मिळाली 12. x आणि y दोन्हीच्या किमती मिळाल्या. x आणि y वरून आता आपण आयताची लांबी आणि रुंदी काढूया, कारण आपल्याला खाली काय करायचं आहे कृतीमध्ये आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे. त्यासाठी आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी माहिती असली पाहिजे. मग आयताची लांबी बरोबर आयताची लांबी आपण ही आहे आयताची लांबी आणि ही आहे रुंदी. मग आपण लांबी ही घेऊया, याच्यात x ची आणि y ची किमती टाकल्या का आपल्याला लांबी मिळेल, आणि रुंदी आपण ही घेतली तर याच्यात y ची किंमत टाकली तर आपल्याला आयताची रुंदी मिळेल. मग आपण हे आयताची लांबी लिहिली 4x - y बरोबर 4 आहे तसे x ची किंमत टाकली 12 वजा y ची किंमत टाकली 8 बरोबर. आता 12 चौक 48 वजा 8, 48 मधून 8 गेले खाली राहिले 40. आयताची लांबी मिळाली आपल्याला 40. आणि नंतर आयताची रुंदी काढली आपण 2y. आयताची रुंदी किती दिली आहे 2y, त्याच्यात 2 y ची किंमत टाकली 8 आणि 8 दोन्ही 16, रुंदी मिळाली 16. आता आयताचं क्षेत्रफळ काढायचं म्हणून आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी 40 रुंदी 16, 40 गुणिले 16 6 × 40 चौरस एकक. आता परिमिती सुद्धा काढायला सांगितले आहे. मग परिमितीचं सूत्र लिहिलं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 आयताची लिहिले, लांबी 40 रुंदी 16, 40 अधिक 16 56 आणि 56 गुणिले 2 112, 112 एकक. आपल्याला काय काय विचारलं होतं कृतीत, x ची किंमत x बरोबर 12, y ची किंमत y बरोबर 12. माझे क्षेत्रफळ काढायला सांगितलं होतं. माझं क्षेत्रफळ आले 640 चौरस एकक आणि माझी परिमिती 112 एकक. तिसरं उदाहरण, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची आजची वय काढा. आता उदाहरणात दिलेली माहिती समजून घ्यायची, त्याऐवजी चल मांडायची. आता 2 व्यक्तींच्या वयाची माहिती दिली आहे, वडिलांचे वय आणि मुलाचे वय. मग आपण वडिलांचे वय x मानू आणि मुलाचे वय y मानू. मग आपण खाली लिहिलंय वडिलांचे वय x वर्ष व मुलाचे वय y वर्षे मानू. आता उदाहरणातली पहिली अट वाचायची, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास. आता वडिलांचं वय x वर्ष घेतलं आपण, त्याच्यात बेरीज केली मुलाच्या वयाची दुप्पट. मुलाचं वय y आहे आणि त्याची दुप्पट केली म्हणजेच 2y, म्हणजे x अधिक 2y यांची बेरीज येते 70, म्हणून यांची बेरीज मांडली 70. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं पहिल्या अटीनुसार. आता उदाहरणात आणखी एक अट दिली आहे, दुसरी अट, मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास. आता मुलाचं वय y, त्याच्यात अधिक बेरीज केली, काय मिळवलंय त्याच्यात वडिलांच्या वयाची दुप्पट. वडिलांचं वय आपण x मानलंय आणि त्याची दुप्पट केली तर 2x, म्हणजे y अधिक 2x बरोबर बेरीज येते 95, म्हणून बेरीज मांडली 95. आता इथे xचं पद आधी आहे आणि yचं पद नंतर आहे, आणि या समीकरणात yचं पद आधी आहे आणि xचं पद नंतर आहे, पण इथे बेरीज असल्यामुळे आपण हे उलटं मांडलं तरी चालतंय. म्हणून मग आपण 2x आधी घेतले आणि y नंतर घेतला, म्हणजेच 2x अधिक y बरोबर 95. अशा प्रकारे हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं. आता दोन्ही समीकरणे पहा, ही आपण चलाची निरसन पद्धतीने सोडवणार आहोत. आता आपल्याला एका चलाचं निरसन करायचं आहे. मग सहगुणक पहा, इथे yचा 2 आहे, इथे yचा 1 आहे, इथे xचा 1 आहे आणि इथे xचा 2 आहे. मग आपण कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक सारखे करू आणि त्याचा लोप करूया. आपण x चे सहगुणक सारखे करूयात. मग x चे सहगुणक दोन्हीकडे सारखे करण्यासाठी आपल्याला इथे x ला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे संपूर्ण समीकरणाला आपल्याला इथे 2 ने गुणावं लागेल. म्हणून मग आपण खाली लिहिलंय x चे निरसन करण्यासाठी समीकरण 1 ला 2 ने गुणू. मग x चं निरसन करण्यासाठी इथं 2 ने गुणल्यावर x ला
इथं झाले 2x अधिक इथं 2 ने गुणल्यावर इथं झाले 2 दुणे 4y आणि इथे 70ला 2 ने गुणल्यावर झाले 140. हे आपल्याला मिळालं तिसरं समीकरण. आता इथे अधिक 2x आहेत आणि इथे पण अधिक 2x आहेत. एक्सचं निरसन करायचं म्हटलं तर आपल्याला इथे दोन्ही समीकरणांची वजाबाकी करावी लागेल. म्हणून मग आपण खालील समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. भिन्न चिन्ह असते तर बेरीज केली असती. इथे दोन्हींना समान चिन्हे आहेत आणि एक्सचं निरसन करायचं आहे म्हणून आपण इथे वजाबाकी केली. मग समीकरण तिसरं मांडून घेतलं, त्याच्यातून दुसरं समीकरण वजा केलं आणि इथं वजा चिन्ह असल्यामुळं खालच्या प्रत्येक पदाची चिन्हे बदलली. इथे अधिक होतं वजा झालं, अधिकचं वजा झालं, अधिकचं वजा झालं. आता इथे 2x वरच्याला अधिक चिन्ह आहे, खालच्याला वजा चिन्ह आहे, म्हणजे भिन्न चिन्ह असताना वजाबाकी होते. 2x मधून 2x गेले, खाली राहिला 0. इथे सुद्धा वरच्याला अधिकचं चिन्ह आहे, खालच्याला वजा चिन्ह आहे, म्हणजे इथे होईल वजाबाकी. 4y मधून 1y गेला, खाली राहिले 3y. इथे सुद्धा भिन्न चिन्ह आहेत, इथे अधिक आहे, इथे वजा आहे, म्हणजे 140 मधून 95 वजा होतील. मग 140 मधून 95 गेले, खाली राहिले 45. आता 3y बरोबर मिळाले आपल्याला 45. आपण y इकडे ठेवला, 3 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले. ते इथे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर होतील भागाकारात. 45 भागिले 3 किती आले? 15. 15 ते 45. y ची किंमत मिळाली आपल्याला 15. आता आपल्याला काढायची आहे x ची किंमत, म्हणून आपण मग y बरोबर 15 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 लिहून घेतलं, त्यात आपण y ची किंमत टाकूया. x आहे तसा ठेवला, 2 आहे तसे, y ची किंमत मिळाली 15 म्हणून टाकून दिली आणि 70 आहे तसेच ठेवले. x आहे तसा ठेवला, 15 दुणे 30, 70 आहे तसे ठेवले. x इकडे ठेवला, अधिक 30 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले, ते झाले वजा 30, म्हणजे झाले 70 वजा 30. x बरोबर 70 मधून 30 गेले, खाली राहिले 40. x ची किंमत मिळाली 40. आता आपण x आणि y काय मांडलं होतं? x हे मांडलं होतं आपण वडिलांचं वय. मग वडील व मुलगा यांची वय, आजची वय अनुक्रमे वडिलांचं वय x म्हणजे 40 वर्षे आणि मुलाचं वय y म्हणजे 15 वर्षे. y ची किंमत आली होती 15 वर्षे, म्हणजे 15 वर्षे आहे. चौथं उदाहरण, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. या उदाहरणामध्ये सुद्धा 2 अटी आपल्याला दिल्या आहेत, म्हणजे त्या दोन्ही अटींवरून 2 समीकरणे आपण तयार करायची आणि मग चलाचे निरसन या पद्धतीने सोडवायची. आता या उदाहरणामध्ये अपूर्णांकाचा छेद आणि अंश दिला आहे, म्हणून मग आपण अंशासाठी x आणि छेदासाठी y मानू. आता आपण चल मांडली. आता आपण उदाहरणामधल्या अटी पाहायच्या. पहिली अट काय आहे? अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. या पहिल्या अटीवरून आपलं पहिलं समीकरण तयार करायचं. अपूर्णांकाचा छेद y, म्हणजेच y हा y बरोबर आहे कशाच्या? अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अंशाची दुप्पट म्हणजे अंश काय आहे? x, म्हणजे x ची दुप्पट 2x आणि 4 ने मोठा आहे, म्हणजे 4 कुठे मिळवावे लागतील? 4 याच्यात मिळवावे लागतील. हा 4 ने मोठा आहे, म्हणजे ह्या दोन्ही सारखे करण्यासाठी 4 इथे मिळवावे लागतील, म्हणजे ह्या दोन्ही किमती सारख्या होतील. म्हणजे छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. वा अधिक 4 इकडे मिळवायचे नाहीत, हा मोठा आहे म्हणून 4 इकडे मिळवायचे, म्हणजे दोन्ही समान होतील. हे आपलं पहिलं समीकरण तयार झालं. आता पहा, हे y, आता दोन्ही चले आपण एका बाजूला घेऊया आणि स्थिरांक बरोबर चिन्हाच्या इकडे ठेवूया. म्हणून मग हे 2x आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले, ते इथे अधिक आहे, तिकडे होतील वजा 2x. हे अधिक y इकडे आहेत तसे, बरोबर इथे राहतील हे 4. काय केलं आपण? दोन्ही चले बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले आणि स्थिरांक बरोबर चिन्हाच्या इकडे ठेवला. हे आपल्याला मिळालं पहिलं समीकरण पहिल्या अटीवरून. आता दुसरी अट वाचायची उदाहरणातली. दुसरी अट काय आहे? अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर
छेद हा अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे बरोबर चिन्हाच्या एकीकडे आपण y वजा 6 म्हणजेच छेद वजा 6 आणि बरोबर चिन्हाच्या एका बाजूला x वजा 6 म्हणजेच अंश वजा 6 दोन्हीमधून अंशामधून आणि छेदामधून 6 6 वजा केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतोय. म्हणजे अंश मोठा होतोय का छेद मोठा होतोय? छेद मोठा होतोय. म्हणजे अंशाला 12 ने गुणावं लागेल तेव्हा दोन्हीकडच्या बाजू सारख्या होतील. मग आपण दुसऱ्या अटीनुसार समीकरण मांडू म्हणजे आपल्याला कळेल. दुसऱ्या अटीनुसार काय आहे? दुसरी अट की दोन्हीमधून अंश आणि छेदामधून 6 वजा केले, मग छेद जो आपला आहे y त्याच्यातून वजा 6 केले आणि x जो आपला अंश आहे त्याच्यातून वजा 6 केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे याला 12 पट करण्यासाठी याला 12 ने गुणावं लागेल म्हणजे दोन्ही बाजू सारख्या होतील. मग आपल्याला इथे याला गुणिले 12 करावे लागेल म्हणजे दोन्ही बाजू सारख्या होतील. हे आपलं समीकरण तयार झालं दुसऱ्या अटीनुसार. आता हे आपल्याला समीकरण कसं बनवायचं आहे की चलाची दोन्ही पदे बरोबर चिन्हाच्या इकडे आणि स्थिरांक बरोबर चिन्हाच्या इकडे. आता इथे पहा y वजा 6 बरोबर या 12 ने या कंसाला गुणूया. 12 गुणिले x 12 x वजा 12 72. आता चलाची पदे बरोबर चिन्हाच्या इकडे आणूया. y आहे तसा हे जे 12 आहे x आहेत ते इकडे आल्यावर होतील वजा 12 x कारण ते इकडे अधिक आहेत बरोबर हे वजा 72 आहे तसे आणि हे वजा 6 इकडे आल्यावर होतील अधिक 6. आता पहिल्या समीकरणात आपलं x चं पद आधी आहे म्हणून आपण हे वजा 12 आधी लिहूया. वजा 12 x हे आहेत अधिक y बरोबर 72 ला वजा चिन्ह आणि 6 ला अधिक चिन्ह आहे आणि मग 72 मधून 6 वजा केले तर आले 66. 66 ला वजा चिन्ह कारण 72 हा मोठा आहे म्हणून मोठ्या पदाचं चिन्ह 66 ला. आता पहा इथे वजा 12 x आहेत आणि इकडे वजा 66 आहेत. हे दोन्हींचं वजा चिन्ह आपल्याला काढता येऊ शकतं. कसं? वजा 1 ने पूर्ण समीकरणाच्या प्रत्येक पदाला गुणलं तर आपल्याला हे वजा चिन्ह काढता येईल. मग आपण वजा 1 ने समीकरणाच्या प्रत्येक पदाला गुणू. मग इथं वजा 12 x ला जर वजा 1 ने गुणलं तर वजा गुणिले वजा अधिक 12 x. इथे y ला जर गुणलं अधिक y ला वजा 1 ने तर अधिक गुणिले वजा वजा म्हणून इथे येतील वजा y. इथे वजा 66 ला वजा 1 ने गुणलं तर हे होतील अधिक 66. 66 1 66 वजा गुणिले वजा अधिक काय केलं आपण वजा 1 ने प्रत्येक पदाला गुणलंय. हे आपल्याला मिळालं दुसरं समीकरण. आता पहिलं समीकरण काय होतं आपलं? वजा 2x अधिक y बरोबर 4. इथे आहे 12x वजा y बरोबर 66. म्हणजे दोन्ही समीकरणांमध्ये y चा सहगुणक सारखा आहे म्हणून आपल्याला इथे y चा लोप करता येईल. या समीकरणामध्ये मधून आपल्याला y चा लोप करता येईल आणि x ची किंमत काढता येईल. म्हणून मग y चे निरसन किंवा y चा लोप करण्यासाठी आपण समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू. पहिलं समीकरण मांडलं, दुसरं समीकरण मांडलं, त्याची बेरीज केली. इथं अधिकचं चिन्ह आहे त्यामुळे खालच्या कोणत्याच पदाची चिन्हे बदलली नाहीत. इथं वजा चिन्ह आहे, इथे अधिकचं चिन्ह आहे 12 ला. म्हणजे दोन्हींना भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असताना होते वजाबाकी. मग 12 मधून 2 गेले खाली राहिले 10x. उत्तराला 12चं चिन्ह कारण 12 हा मोठा पद आहे म्हणून इथे 10x अधिक y वजा y कट झाले. इथं राहिला 0. आता इथे 4 ला आणि 66 ला दोन्हींना समान चिन्ह आहेत अधिक अधिक म्हणजे यांची होईल बेरीज. 66 अधिक 4 झाले 70. आता 10x बरोबर 70. आता हा 10 आहे ते गुणाकारात आहे. हा जर बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला तर हा होईल इकडे भागाकारात आणि 70 भागिले 10 इथं राहील x. x बरोबर 70 भागिले 10 7 म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला
7. आता आपल्याला काढायची आहे वायची किंमत, म्हणून आपण मग x ही किंमत समीकरण 1 मध्ये भरू. x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये भरू. कुठल्याही समीकरणात टाकले तरी चालते, आपल्याला फक्त वायची किंमत काढायची आहे, म्हणून आपण ती सोपे जे सोडवायला सोपं आहे समीकरण त्यात टाकली आहे. मग पहिलं समीकरण आपण लिहून घेतलं, वजा 2x अधिक y बरोबर 4. त्यातला वजा 2x आहे तसा लिहिला, xची किंमत टाकली 7, y आहे तसा 4 आहे तसे. इथे 7 दुणे 14 आणि 7 अधिक आहेत आणि हे वजा आहेत, म्हणून इथे वजाचं चिन्ह, वजा गुणिले अधिक वजा म्हणून वजाचं चिन्ह. अधिक y आहे तसे 4 आहे तसे. आता इथे वजा 14 आहे ते बरोबर चिन्हाचे इकडे घेऊया, इथं राहिला फक्त अधिक y. हे वजा 14 जर इकडे आले तर ते झाले अधिक 14 आणि हे 4 आहे तसे. आता y इकडे राहिला 14 आणि 4 18. वायची किंमत मिळाली 18. x आणि y दोन्हींच्या किमती मिळाल्या. x आणि y आपण काय मांडलं होतं, अंश आणि छेद, अपूर्णांकाचा अंश आणि छेद. आता अंश आपण मानला होता x, अंश x बरोबर मिळाले 7, छेद y बरोबर 18 आणि मग म्हणून तो अपूर्णांक 7/18 हा आहे. 5वा प्रश्न, 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक पेटीचे वजन किती? आता या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला 2 अटी दिल्या आहेत. आता पूर्ण ट्रक जो आहे तो 10 टनांचा आहे आणि त्या भरण्यासाठीच्या 2 अटी आहेत. म्हणजे पूर्ण ट्रक पहिल्या अटीनुसार A प्रकारच्या 150 पेट्या आणि B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर पूर्ण ट्रक भरतो. म्हणजेच A पेट्यांचे वजन अधिक B पेट्यांचे वजन बरोबर 10 टन अशा पहिलं समीकरण आपलं तयार होईल. आणि दुसऱ्या अटीनुसार A प्रकारच्या 260 पेट्या आणि B प्रकारच्या 40 पेट्या ट्रकमध्ये भरल्या तर पूर्ण ट्रक भरतो. मग दुसऱ्या अटीनुसार A प्रकारच्या 260 पेट्यांचं वजन आणि B प्रकारच्या 40 पेट्यांचं वजन मिळवलं म्हणजे यांची बेरीज केली तर पूर्ण ट्रक भरेल, म्हणजे बरोबर 10 टनांची क्षमता त्याची पूर्ण होईल. अशा प्रकारे दुसरं समीकरण आपण मांडू शकतो. मग इथं आपण A प्रकारच्या पेटीचे वजन, आता आपल्याला पेट्यांची वजनं आधी ठरवावी लागतील कारण त्यांची बेरीज आपल्याला समीकरणात मांडायची आहे. मग A प्रकारच्या पेटीचे वजन x आणि B प्रकारच्या पेटीचे वजन y टन मानू. मग A प्रकारच्या 150 पेट्यांचे वजन किती होईल? एका पेटीचे जर x टन असेल तर 150 पेट्यांचे 150 गुणिले x म्हणजे 150x. आणि मग B प्रकारच्या 100 पेट्यांचे वजन जर आपल्याला काढायचे असेल तर B प्रकारच्या एका पेटीचे वजन y टन आहे. मग 100 पेट्यांचे एका पेटीचे y म्हणल्यावर 100 गुणिले y म्हणजेच 100y टन होईल. मग आता पहिल्या अटीनुसार आपल्याला समीकरण इथं मांडायचं आहे की A प्रकारच्या आहेत 150 पेट्या, मग 150 पेट्यांचे वजन 150x अधिक B प्रकारच्या 100 पेट्या म्हणजेच त्यांचे वजन होईल 100y टन. म्हणजे यांची बेरीज केली तर पूर्ण 10 टनांचा ट्रक भरतोय, म्हणून इथं 10 टन आपण लिहिले. मग आता याला आपण समीकरणाला सोपे रूप दिलंय. समीकरणाला प्रत्येक पदाला 10 ने भागलं तर या समीकरणाला आपण सोपं रूप देता येते, म्हणून आपण प्रत्येक पदाला 10 ने भागले. इथं 150ला 10 ने भागलं, इथं झाले 15x. इथं 100y 10 ने भागलं, इथं झाले 10y. इथे 10 ने भागलं तर इथं झाला 1. म्हणजे आपण इथं प्रत्येक पदाला 10 ने भागवून पहिलं समीकरण मिळवले. आपलं काय पहिलं समीकरण मिळालं आपल्याला 15x अधिक 10y बरोबर 1. आता दुसऱ्या अटीनुसार आपली दुसरी अट काय आहे तर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 100 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी B प्रकारच्या 40 पेट्या लागतात. म्हणजे A प्रकारच्या 100 घेतल्या तर 10 टन होण्यासाठी अजून 40 लागतात, म्हणजे 260 मध्ये 40 B प्रकारचे मिळवावे लागतील, तेव्हा 100 टन त्याचं वजन पूर्ण होईल. म्हणजेच A प्रकारच्या आपण इथं लिहिल्या 260, त्यांचं वजन किती होईल 260x, कारण x ने आपल्याला गुणावं लागेल कारण प्रत्येक पेटी x वजनाची आहे. आणि त्याच्यात मिळवावे लागतील अजून 40 B प्रकारच्या. 40 मिळवल्या, B प्रकारच्यांचं 40चं वजन काय होईल 40y, कारण प्रत्येक पेटी y वजनाची आहे B प्रकारची. बरोबर पूर्ण ट्रक भरेल म्हणजे त्याची क्षमता आहे 10 टन, म्हणजे इथे येतील 10
टन. आता हे समीकरण आपण सोपं रूप देऊया याला. या समीकरणाच्या प्रत्येक पदाला 10 ने भागलं तर आपल्याला या समीकरणाला सोपं रूप देता येईल. मग इथं 10 ने भागल्यावर इथं राहतील 26x अधिक इथं 10 ने भागल्यावर 4y बरोबर इथे 10 ने भागल्यावर 1. काय केलं आपण प्रत्येक पदाला 10 ने भागून म्हणजे 26x अधिक 4y बरोबर 1 हे आपल्याला दुसरं समीकरण आपल्याला मिळालं. आता पहिलं समीकरण काय होतं आपलं तर 15x अधिक 10y बरोबर 1 आणि इथं दुसरं समीकरण 26x अधिक 4y बरोबर 1. म्हणजेच कोणत्याच पदाचे xचे आणि yचे कोणत्याच पदाचे सहगुणक सारखे नाहीत. आपल्याला मग सहगुणक सारखे करावे लागतील. आपण yचे सहगुणक सारखे करूया. मग yचे सहगुणक जर आपण 20-20 करायचं ठरवलं तर पहिल्या समीकरणाला 2 ने आणि दुसऱ्या समीकरणाला 5 ने गुणावं लागेल. म्हणून आपण खाली लिहिले की पहिल्या समीकरणाला 2 ने आणि दुसऱ्या समीकरणाला 5 ने गुणू. पहिल्या समीकरणाला 2 ने गुणल्यावर इथे होते 15, 15ला 2 ने गुणल्यावर इथे झाले 30x अधिक इथे होते 10, 10ला 2 ने गुणल्यावर 20y बरोबर इथं किती होते 1, 1ला 2 ने गुणल्यावर इथे झाले 2. इथे हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. आणि या दुसऱ्या समीकरणाला जर आपण 5 ने गुणलं तर 26 5 130, 4 5 20 आणि 5 1 5 अशा प्रकारे चौथं समीकरण आपल्याला मिळालं. आता yचं लोप करण्यासाठी इथे दोन्हींना yच्या पदांना अधिकची चिन्हे आहेत. मग yचं लोप करण्यासाठी यांची बेरीज करून चालणार नाही कारण हे 40y होतील. यांची वजाबाकी केली तर 1y याच्यातून वजा होईल म्हणजे 20 - 20 yचा लोप होईल. मग आपण यांची वजाबाकी करूया. म्हणून आपण खाली लिहिले समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करूया. मग समीकरण 4 मांडून घेतलं त्याच्यातून तिसरं समीकरण वजा केलं. हे इथं वजा चिन्ह असल्यामुळं प्रत्येक पदाची चिन्ह बदलली. आता इथे 130 अधिक चिन्ह इथे 30ला वजा चिन्ह म्हणजे इथं होईल वजाबाकी. मग 130 मधून 30 गेले खाली राहिले 100x आणि इथे उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह 130चं म्हणजे इथं अधिक 100x अधिक y वजा y कट झाली इथं राहिला 0. इथे 5ला अधिक 2ला वजा चिन्ह म्हणजे 5तून 2 वजा झाले इथे राहिले 3. आता हे जे x आहे तिथंच ठेवले हे 100 इथे गुणाकारात आहे तिकडे आल्यावर होतील भागाकारात. मग x आहे तसे राहिले 3/100. x ची किंमत मिळाली आपल्याला 3/100. आता आपल्याला काढायची आहे y ची किंमत म्हणून x बरोबर 3/100 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. कुठल्याही समीकरणात ठेवले तरी चालेल. मग आपलं समीकरण 1 काय आहे 15x अधिक 10y बरोबर 1. आता 15 आहे तसे x ची किंमत ठेवली 3/100 अधिक 10y आहे तसे 1 आहे तसा लिहून घेतला. आता 15 त्रिक 45/100 10y आणि 1 आहे तसा लिहून घेतला. आता इथं काय केलं आपण 100 ने जर प्रत्येक पदाला गुणलं तर हे छेदातले 100 निघून जातील. मग इथं 100 ने गुणलं 45/100ला 100 ने गुणलं 10yला 100 ने गुणलं आणि इकडे एकाला सुद्धा 100 ने गुणून घेतलं. मग हे 100 कट झाले इथं राहिले फक्त 45 इथं अधिक 10 गुणिले 100 1000 y इथं झाले 1000 y 100 गुणिले 1 इथं झाले 100. आता 1000 y आहे तसे ठेवले 45 इकडे अधिक आहेत इकडे घेतले तर ते झाले वजा 45. 1000 y आहे तसे 100 मधून 45 गेले खाली राहिले 55. आता y इकडे ठेवूया हे 1000 इकडे घेऊया. 1000 जर इकडे घेतले तर ते इथे गुणाकारात आहे तिकडे आले होतील भागाकारात 55/1000. आता x आणि y दोन्हींची आपल्याला किंमत मिळाली. x आणि y आपण काय मानलं होतं ए प्रकारच्या पेट्यांचं वजन आपण मानलं होतं x. मग x ची किंमत ए प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर x ची किंमत आली होती 3/100 बरोबर जर 100 ने 3ला भागलं तर किती होईल 0.003 टन. ए प्रकारच्या पेटीचं वजन आलं 0.003 टन. आता 100 ने भागल्यावर काय होतंय दशांश चिन्ह इथं आहे तर ते 1-2 घरं इकडं सरकतंय म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 घरं आपण इथं दिली. 100 ने भागल्यावर दशांश चिन्ह आपलं इथं आहे 3 नंतर ते फक्त 2 घरं इकडं सरकलं म्हणजे इथं किती आलं 0.003 टन. आणि 1 टन बरोबर 1000 किलोग्रॅम. म्हणजे आपल्याला जर किलोग्रॅममध्ये जर वजन काढायचं असलं त्या पेटीचं तर त्याला 1000 किलोग्रॅमने गुणावं लागेल. मग आपण
0.003 टनला 1000 किलोग्रॅमने गुणलं तर यात 30 किलोग्रॅम, म्हणजे एक पेटी किती वजनाची होती? 30 किलो वजनाची. आता आपल्याला काढायचं आहे बी प्रकारच्या पेटीचं वजन. तर बी प्रकारच्या पेटीचं वजन आपण मानलं होतं y टन, म्हणून मग बी प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर वायची किंमत आली आपली 55/1000. आणि मग 1000 ने 55ला भागल्यावर दशांश चिन्ह कुठं आहे? इथं आहे. ते किती घरं इकडं सरकेल? 1 2 3. एकावर किती शून्य आहेत? 3 घरं इकडं सरकेल. म्हणजे दशांश चिन्हानंतर आपले 1 2 3 अंक असतील, म्हणजे 0.055 टन. किती उत्तर आलं? हा भागाकार आला 0.055 टन. मग जर आपल्याला किलोग्रॅममध्ये काढायचं असेल तर याला 1000 किलोग्रॅमने गुणावं लागेल, कारण 1000 किलोग्रॅमचा 1 टन होतो. मग याला जर 1000ने गुणलं, 1000ने गुणल्यावर 1 2 3 घरं दशांश चिन्ह इकडं या बाजूला सरकतं, भागल्यावर या बाजूला सरकतं, गुणल्यावर या बाजूला सरकतं. मग 1 2 3 3 घरं इकडे सरकलं तर किती येईल? 55 किलोग्रॅम. इथं सुद्धा तसंच 1 2 3 घरं दशांश चिन्ह इकडे सरकलं, म्हणजे 1 2 आणि तिसरं घर म्हणजे शून्याचं आपण घेतलं इथं, म्हणजे 30 किलोग्रॅम. इथं आले 55 किलोग्रॅम. दोन्ही पेट्यांची वजनं आपल्याला मिळाली. 6वं उदाहरण. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 100 किमी प्रति तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किमी प्रवास केला? आता इथे या आधीच्या प्रत्येक उदाहरणात आपल्याला 2 अटी सरळ सरळ दिसत होत्या. आता इथे सरळ सरळ 2 अटी आपल्याला उदाहरणात दिसत नाहीत, त्या आपल्याला शोधाव्या लागतील. आता इथे पहा, एकूण अंतर किती किमी आहे ते आपल्याला दिलंय आणि सगळा प्रवास किती तासात पूर्ण झाला ते आपल्याला दिलंय. म्हणजे 2 माहिती आपल्याला दिल्या आहेत, त्यावरून आपल्याला 2 समीकरणे तयार करायची आहेत. आता एकूण अंतर दिलंय, म्हणजेच काही अंतर त्याने बसने पार केलंय आणि काही विमानाने पार केलंय आणि त्याचं एकूण अंतर आपल्याला दिलंय. म्हणजे बसचं अंतर अधिक विमानाचं अंतर असं केलं तर एकूण अंतर हे एक समीकरण आपल्याला मांडता येईल. आणि नंतर आपल्याला पूर्ण 5 तास प्रवास त्याने केलाय, 5 तासात पूर्ण केलाय हे दिलंय. मग आपल्याला दुसरं समीकरण तयार करता येईल की बसने केलेला प्रवासाचा वेळ अधिक विमानाने केलेला प्रवासाचा वेळ बरोबर पूर्ण 5 तास. असे 2 समीकरणे आपल्याला इथे मांडता येतील. मग आपण खाली लिहिलं आहे, बसने केलेला प्रवास आपण x किमी मानू आणि विमानाने केलेला प्रवास y किमी मानू. आता वेग बरोबर अंतर छेद वेळ हे आपल्याला समीकरण माहिती आहे. वेग काढायचा असेल तर अंतराला वेळाने भागलं तर वेग आपल्याला समजतो. मग आता बसने प्रवास करायला लागलेला वेळ आपण त्याचा काढूया, कारण आपल्याला समीकरण मांडायचं आहे की बसचा प्रवासाचा वेळ अधिक विमानाच्या प्रवासाचा वेळ बरोबर एकूण 5 तास. मग त्यासाठी आपल्याला बसच्या प्रवासाचा वेळ काढावा लागेल. मग बसने प्रवास करायला त्याला लागलेला वेळ बरोबर, मग वेळाचं समीकरण कसं मांडता येईल? या समीकरणावरून हा वेळ जर आपण इकडे घेतला आणि हा वेग आपल्या इकडे येईल, म्हणजे हा वेग इथं भागिले होईल, म्हणजे अंतर भागिले वेग, म्हणजे वेळाचं समीकरण येईल अंतर छेद वेग. मग इथं अंतर किती आहे? एकट्याने बसने केलेला प्रवास आपण x किमी मांडलाय, म्हणून इथं येईल x, अंतर येईल x आणि त्याला बसचा सरासरी वेग किती होता? 60 किमी, म्हणजे वेग येईल इथं 60. म्हणजे किती वेळ लागलाय त्याला? x/60 वेळ त्याला बसने प्रवास करण्यासाठी लागलाय. आता विमानाने प्रवास करायला लागणारा वेळ त्याचा काढण्यासाठी आपण काय करणार? विमानाने आपण y किमी त्यांनी प्रवास केला असं मानलंय y, आणि त्याचा वेग किती होता विमानाचा सरासरी? 700, म्हणजे इथे येईल वेग 700. म्हणजे त्याला किती वेळ लागलाय? y/700 विमानाने. मग पहिल्या अटीनुसार आपण समीकरण मांडू शकतो की त्यांनी पूर्ण प्रवास किती तासात केलाय? 5 तासात. 5 तासात पूर्ण प्रवास केलाय. म्हणजेच बसने केलेला प्रवास किती आहे त्याचा? तर x, म्हणजे हा आहे आपल्याला बससाठी लागणारा वेळ अधिक विमानासाठी लागणारा वेळ बरोबर एकूण 5 तास. आता याला आपण सोपं रूप देऊया. सॉरी, हे आपण समीकरण मांडलं, याला आपण सोपं रूप देऊया, म्हणजे आपलं पहिलं समीकरण तयार होईल. आता पहा,
तर इथे आपल्याला छेदातले 60 आणि 700 नको आहेत, ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. म्हणजे या समीकरणाला आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे. आता हे 60 आणि 700चा आपल्याला जर लोप करायचा असेल तर या दोन्हींनी भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे यांचा लसावी आपल्याला शोधावा लागेल आणि त्याने आपल्याला या 7 आणि 700ला गुणावं लागेल. मग त्याचा लसावी आला आहे 2100. म्हणून आपण प्रत्येक पदाला जर 2100ने गुणलं तर ह्या 60चा आणि 700चा लोप होईल. म्हणून आपण x/60ला 2100ने गुणलं अधिक y/700ला 2100ने म्हणजे 2100ने गुणलं बरोबर. इकडं सुद्धा आपल्याला 2100ने गुणावं लागेल, प्रत्येक पदाला 2100ने गुणून. मग आता इथे पहा, हा 0 गेला, हा 0 गेला, 6 1 6, 6 त्रिक 18, खाली उरले 3 आणि 6 वरून घेतला 0, 6 पंचे 30 म्हणजे इथं आले 35 35 आणि हे 35 गुणिले x 35x हे अधिक. आता हे 7, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, 7 1 7, 7 तुमचं 7 त्रिक 21 म्हणजे इथं 3 गुणिले y 3y आणि हे 5 0 0 5 0 0 5 1 5 आणि 5 2 10 म्हणजेच 10,500. आता 35x अधिक 3y बरोबर 10,500 आपलं पहिलं समीकरण इथं तयार झालं. आता दुसरी अट काय आहे आपली, तर बसने केलेला प्रवास किती किमी बसने प्रवास केला आपण. आता दुसऱ्या अटीनुसार आपल्याला पूर्ण अंतर दिलंय, किती दिलंय 1900 किलोमीटर. तर मग आपण बसने किती किमी अंतर पार केलंय x अधिक विमानाने किती केलंय y बरोबर 1900. म्हणजे बसने केलेलं अंतर अधिक विमानाने केलेलं अंतर आणि पूर्ण अंतर किती आहे ते 1900 आपल्याला दिलं आहे. आता हे आपलं झालं समीकरण नंबर 2 तयार. आता पहिलं समीकरण काय मिळालेलं आहे आपल्याला, 35x अधिक 3y बरोबर 10,500 आणि दुसरं समीकरण आपल्याला मिळालं x अधिक y बरोबर 1900. आता इथं पहा, कुठल्याच पदाचे सहगुणक सारखे नाहीत, मग आपल्याला सहगुणक आधी सारखे करावे लागतील. मग आपण जर या समीकरणाला 3ने गुणलं तर इथं 3y आणि इथं पण 3y होतील. म्हणून मग yचे निरसन करण्यासाठी समीकरण 2ला 3ने गुणू. म्हणून 3ला गुणलं या दुसऱ्या समीकरणाला, 3ने गुणल्यावर इथं 3x, इथं 3ने गुणल्यावर 3y आणि इथं 3ने गुणल्यावर 5,700. आता आपल्याला वायचं निरसन करायचं आहे. म्हणून मग आपण समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. इथं वायला अधिकचं चिन्ह आहे, इथं सुद्धा वायला अधिकचं चिन्ह आहे. मग इथं वजाबाकी केली तरच इथं वायचा लोप होईल, म्हणून आपण इथं वजाबाकी करूया. आता इथं समीकरण पहिलं मांडून घेतलं, त्याच्यातून तिसरं समीकरण वजा केल्यामुळे इथं प्रत्येक पदाचं चिन्ह आपलं बदललं. मग 35 मधून 3x गेले तर राहिले 32x अधिक 3y वजा 3y कट झाले. इथं भिन्न चिन्ह आहे ते झाले वजाबाकी. 10,500 मधून 5,700 गेले, खाली राहिले 4,800. आता x इथं राहिला, 32 इथं गुणाकारात आहेत, इकडे आल्यावर झाले भागाकारात. 48 भागिले 32, 32ने 48ला भागल्यावर आले 150 म्हणजे 150. एक्सची किंमत मिळाली आपल्याला 150. म्हणजेच x आपण काय म्हणलं होतं, विशालने बसने केलेला प्रवास. आणि आपल्याला विशालने बसने किती प्रवास केलाय तेच प्रश्नामध्ये विचारलंय. मग आपल्याला एक्सची किंमत मिळाली म्हणजे आपलं उदाहरण सुटलं. म्हणजे विशालने बसने केलेला प्रवास 150 किलोमीटर आहे.